आहेत मंत्री महोदयांचं उत्तरही आपण ऐकलं। तुकाराम म्हणता म्हणता रामराम म्हणायची पाळी या सभागृहात किती वेळा तर यायची। पण काय होतंय की एजन्सीनं काल पण आलं, मी काल पण बोललो, आज पण बोललो, तुम्हाला तुमचं मला एक सांगा की मंत्री महोदयांनी आता या संदर्भात स्पष्टपणे सांगितलं की चौकशी केली होती तर त्यामध्ये ते निर्दोष आढळलेत। मला वाटतं आता तुम्ही हे सगळं प्रकरण सीबीआय ईडी जेवढ्या राष्ट्रीय एजन्सी आहेत ना तेवढ्याकडे हे तुकारामांचं प्रकरण पाठवून द्या आणि कुणीतरी असेल तर नाही तर स्पेशल फोर्स वगैरे नेमा आणि त्याची चौकशी करा, म्हणजे सगळे समाधान होईल। बघा कोण दोषी असेल कारवाई झाली पाहिजे। पुढे गेलं पाहिजे आता नाही माझा प्रश्न आहे ना, सांगा। तो दोषी असेल कारवाई झाली पाहिजे। पण आपण बघा, मी मुद्दाम आता पॉइंट प्रोसिजरवर आलो तर मग त्यावर वेगळी भूमिका होईल। अध्यक्ष महोदय तो अधिकार अध्यक्ष महोदयाचा असतो, पीठासीन अधिकाऱ्यांचा असतो, माननीय अध्यक्ष महोदयांचा असतो। लक्षवेधी स्वीकारणं न स्वीकारणं, आम्ही आज लक्षवेधी पाहत आहोत। आम्ही माझ्या पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून तर नंतर मी मला संधी द्यावी अशी विनंती करतो, पण आज मी आता तो विषय काढणार नाही कारण आमच्या माननीय सदस्यांना वेगळं वाटेल। माझी भूमिका स्पष्ट आहे मंत्री महोदय, तुम्हाला या पलीकडे जाऊन कोणती चौकशी नेमायची आहे का ते सांगून टाका आणि एकदा या विषयावर चौकशीमध्ये जर तुकाराम मुंडे दोषी आढळत असतील तर कारवाई करून टाका।